नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीशी संबंधित भारतातील 94वे जे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे, त्याबाबत माहिती घेणार आहोत. तर त्यानंतर आपण पोलीस भरती, टी-सी-एस किंवा जे विविध स्पर्धा परीक्षेच्या बाबत कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्याची थोडक्यात एक माहिती पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला सुरुवात करू. भारतातील 94वे रामसर स्थळ म्हणून नुकतीच नोव्हेंबर 2025 मध्ये मान्यता मिळाली. ते ठिकाण आहे गोगाबिल तलाव. गोगाबिल तलाव. आता हे ठिकाण कुठे आहे? तर हे ठिकाण आहे बिहार राज्यातील कटिहार या जिल्ह्यामध्ये आहे. आता इथं सविस्तर माहिती दिली आहे. गोगाबिल तलाव हा बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील तलाव असून त्याला भारताचे 94वे रामसर स्थळ म्हणून नोव्हेंबर 2025 मध्ये मान्यता मिळाली आहे. त्याबाबत आता मुख्य माहिती पाहू. हा छोटासा आपण इथं पिक्चर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याची मुख्य माहिती पाहू आपण. स्थान कोठे आहे? गोगाबिल या ठिकाणी आहे. जिल्हा कटिहार, राज्य बिहार. जिल्हा कटिहार, राज्य बिहार. आता हा तलाव कोणत्या प्रकारचा आहे? तर हा ऑक्सबो ऑक्सबो प्रकारचा तलाव आहे. आता ऑक्सबो प्रकार याबाबत जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि हा तलाव आहे गंगा आणि महानंदा नद्यांच्या पूर क्षेत्रात तयार झालेला आहे. आणि तो एक पाणथळ प्रदेश आहे. पाणथळ प्रदेश. रामसर स्थळ आहेत ना, हे पाणथळ प्रदेशाशी संबंधित आहेत. किंवा रामसर करार हा पाणथळ प्रदेशाशी संबंधित आहे. रामसर मान्यता कधी मिळाली? रामसर मान्यता नोव्हेंबर 2025 मध्ये मिळालेली आहे. आणि हे भारतातील 94वे स्थळ आणि बिहारमधील 6वे रामसर स्थळ आहे. पर्यावरणीय व जैवविविधता महत्व काय आहे? हा तलाव गंगा आणि महानंदा नद्यांशी जोडलेला असून पूर नियंत्रण. हे पहा, उत्तर भारतात सर्वात महत्वाचं हे संकट आहे की पूर. आणि या पुराचं नियंत्रण करण्यासाठी हा जो गोगाबिल तलाव आहे हा महत्वाची भूमिका बजावत आहे. आणि आता भूमिका बजावत आहे म्हणजेच त्या ठिकाणी जे पुराचं पाणी आहे ते साठलं जातं आणि थोड्याफार प्रमाणात पूर नियंत्रण करण्यास मदत होते. त्यानंतर भूजल पुनर्भरण स्थानिक हवामान संतुलन राखण्यासाठी महत्वाचं आहे. हिवाळ्यात अनेक पक्षी येथे स्थलांतरित करतात किंवा मासे, जलवनस्पती आहे. आणि हा एक दलदलीय जैवविविधता आहे ही दलदलीय जैवविविधता. आता आपण पाहणार आहोत भारताची एकूण रामसर स्थळे. भारतामध्ये एकूण रामसर स्थळे किती आहेत? तर गोगाबिल तलावासह भारतात आता एकूण 94 रामसर स्थळे आहेत. गोगाबिल तलावाचं वैशिष्ट्य काय आहे? हा सामुदायिक राखीव म्हणजे हा तलाव बिहारमधील पहिला सामुदायिक राखीव तलाव आहे आणि स्थानिक समुदायाद्वारे त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन केले जाते. हा एक महत्वाचा पक्षी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पक्षी क्षेत्र. आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील रामसर स्थळे. महाराष्ट्रातील रामसर स्थळे कोणते आहेत? तर पहिलं आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि त्याला रामसर स्थळ म्हणून 21 जानेवारी 2020 मध्ये मान्यता मिळाली. आणि हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे. याच्यामध्ये प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? त्याच बरोबर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे जे अभयारण्य आहे हे गोदावरी आणि कडवा या नद्यांच्या संगमावर आहे. तिथं स्थलांतरित पक्ष्याचा अधिवास आहे. म्हणजे ते पक्षी स्थलांतरित करून येऊन थोडे दिवस राहतात, नंतर निघून जातात. दुसरं रामसर स्थळ आहे लोणार सरोवर. आता हे लोणार सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याला 13 नोव्हेंबर 2020 रोजी रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. आता हे जे लोणार सरोवर आहे हे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण त्याची निर्मिती उल्कापातामुळे
उल्कापातामुळे झालेले आहे. आणि हे खारे पाणी सरोवर आहे, जे महाराष्ट्रात आहे आणि जगातील दुर्मिळ जिओलॉजिकल ठेव्यांपैकी एक आहे. जगातील भारतामध्ये लोणार सोडून दुसरं कोणतंही सरोवर नाही जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. उल्कापातामुळे तयार झालेलं एकमेव आणि भारतातील आणि महाराष्ट्रातील हे लोणार सरोवर आहे. त्यानंतर आहे ठाणे क्रीक किंवा ठाण्याची खाडी. याला 13 एप्रिल 2022 रोजी रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे. ठाण्याची खाडी येथे गुलाबी फ्लेमिंगो पक्षाचे हिवाळी अधिवास आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये गुलाबी फ्लेमिंगो पक्षी येथे स्थलांतरित करून येतात. आणि ठाण्याची खाडी हे भारतातील पहिले मेट्रोपॉलिटन शहराच्या आतले रामसर स्थळ आहे. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे नांदूर मधमेश्वर. आणि भारतातील पहिले मेट्रोपॉलिटन शहराच्या आतले रामसर स्थळ आहे ठाणे क्रीक, ठाण्याची खाडी. आता आपण पाहू भारतातील पहिली दोन रामसर स्थळे कोणती. पहिली दोन याचा अर्थ भारतात पहिलं असं कोणतंच नाही. हे चिल्का सरोवर व केवलादेव राष्ट्रीय उद्यान ह्या दोन्ही ठिकाणांना एकाच वेळी मान्यता मिळालेली आहे. आणि ती 1981 मध्ये मिळालेली आहे. तर आपण पाहू चिल्का सरोवर हे ओडिशा मधील आहे. ओडिशा या राज्यामध्ये आहे. हम्म आणि हे पण खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ज्याला 1981 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली. आणि केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये भरतपूर या ठिकाणी आहे. आणि त्यालाही 1981 मध्ये मान्यता मिळाली. हम्म जागतिक प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे हे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे हे जागतिक प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे. सायबेरियन क्रेनसह स्थलांतरित पक्ष्यांचे महत्वाचे ठिकाण आहे. स्थलांतरित पक्षी सायबेरियन क्रेन. आता अतिरिक्त माहिती पाहू. भारताने रामसर करारावर स्वाक्षरी 1 फेब्रुवारी 1982 रोजी केली. पण चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर व केवलादेव राष्ट्रीय उद्यान या दोन स्थळांना त्याआधीच म्हणजे 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय महत्वाचा जल प्रदेश म्हणून मान्यता मिळाली आहे. आता इथं महत्वाची गोष्ट ही आहे की भारतानं या करारावर सही नंतर केली, 1 वर्ष नंतर. आणि अगोदरच करारावर सही करण्याच्या पूर्वीच चिल्का सरोवर व केवलादेव राष्ट्रीय उद्यान यांना आंतरराष्ट्रीय महत्वाचा जलप्रदेश म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता पाहू भारतात सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यात आहे. तर ती आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 16 रामसर स्थळ आहेत. 16. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 10 आहेत. आणि त्यानंतर केरळमध्ये 9 आहेत. आणि 2022 मध्ये भारतातील सर्वाधिक म्हणजे 49 स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता मिळाली किंवा रामसर स्थळांची नोंद झाली. आता रामसर स्थळ म्हणजे काय ते पाहू. रामसर स्थळ म्हणजे काय. तर रामसर स्थळ म्हणजे असा प्रदेश जो आंतरराष्ट्रीय महत्वाचा म्हणून ओळखला जातो, असा जलप्रदेश. रामसर स्थळ म्हणजे असा जलप्रदेश जो आंतरराष्ट्रीय महत्वाचा म्हणून ओळखला जातो. रामसर करार म्हणजे काय. आंतरराष्ट्रीय महत्वाच्या जलप्रदेशाच्या संरक्षण व शाश्वत वापराबाबतचा आंतरराष्ट्रीय करार म्हणजे रामसर करार होय. हा करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर या शहरात स्वाक्षरित झाला. त्यामुळे त्याला रामसर करार असे नाव देण्यात आले. आता याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे कराराचं. रामसर कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे जलप्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत वापर. जलप्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत वापर हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता जलप्रदेश म्हणजे काय. तर तलाव, खाडी, नदीमुख, दलदल, खारफुटी, समुद्रकिनारे, कमी खोल क्षेत्र. आता रामसर कराराबाबत महत्वाच्या तारखा पाहू आपण. रामसर करारावर स्वाक्षरी कधी झाली. 2 फेब्रुवारी 1971.
आणि हा करार अंमलात कधी आला? तर 21 डिसेंबर 1975. 21 डिसेंबर 1975 रोजी हा करार अंमलात आला. भारत करारात कधी सामील झाला? तर 1 फेब्रुवारी 1982 रोजी. 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारत या करारात सामील झाला. पहिली जागतिक परिषद कधी झाली? 1980 इटलीमध्ये. हम्म. दरवर्षी जागतिक जलप्रदेश दिन हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कारण काय आहे? तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी या करारावर सह्या झाल्या. आता थोडक्यात प्रश्नोत्तर स्वरूपात माहिती पाहू. रामसर करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर हा करार जलप्रदेशाचे संरक्षण आणि शाश्वत उपयोग याच्याशी संबंधित आहे. रामसर करार कोठे आणि कधी झाला? तर रामसर करार इराण या देशातील रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. रामसर करार अंमलात कधी आला? तर 21 डिसेंबर 1975 रोजी. रामसर करारावर स्वाक्षरी करणारा पहिला देश कोणता? तर पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया. रामसर कराराचे मुख्यालय कुठे आहे? ग्लँड या ठिकाणी आहे. भारत रामसर करारात केव्हा सामील झाला? 1 फेब्रुवारी 1982. भारताने प्रथम कोणती 2 स्थळे रामसर म्हणून घोषित केली? भारताने नाही, भारताची. इथं भारताची असं पाहिजे होतं. हम्म. हे थोडं टायपिंग मिस्टेक आहे. तर चिल्का सरोवर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान. भारतामध्ये सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर नोव्हेंबर 2025 पर्यंत एकूण 94 स्थळे आहेत. भारतामधील सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? तर ते तामिळनाडू या राज्यात आहेत आणि ती 16 आहेत. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. रामसर कराराचे मुख्य उद्दिष्ट काय? आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या जल प्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत उपयोग. जल प्रदेशाचे संवर्धन आणि शाश्वत उपयोग. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत प्रस्ताव सादर करणारे भारतीय प्राधिकरण कोणते? तर ते आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. तर आपण रामसर कराराबाबत थोडक्यात सविस्तर माहिती पाहिली आहे. आता ह्यामध्ये वन लाईन क्वेश्चन कसे येतात हे पण आपण पाहिले. पण ह्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर जे काही TCS असेल, सरळ सेवा भरती असेल, यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, याबाबत जर आपल्याला माहिती हवी असेल, तर आपण तशी कमेंट करा. त्या पद्धतीने आपण तसे प्रश्न घेऊन त्याची सविस्तर चर्चा करू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा व ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.